भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे जॅकी राऊलानी यांनी कालच नुकता भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यामुळे आता सर्वत्र राजकीय चर्चांना वेग आलेला आहे. आपल्यासोबत बोलण्याकरिता यावर आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत. भाऊ, काय सांगाल? जॅकी राऊलानी आपले खंदे समर्थक मानले जायचे, मात्र त्यांनी अचानकपणे भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, तरी मुख्यमंत्री असते. काय सांगाल आपण? हो, मला काल माहिती पडलं आपल्या मीडियाच्या माध्यमाने का त्यांनी प्रवेश केला. नक्कीच ते माझे मित्र होते आणि बरेचदा मी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. 15-16 वर्ष ते माझ्यासोबत होते, परंतु हा त्यांच्या नाराजीचा हा पहिल्यांदा नव्हता, 5-6 वेळेस झालेला आहे. त्यांचा परिवार आमच्या सगळ्यांना माहिती आहे की अनेकदा त्यांनी फेसबुकमध्ये, तुम्ही जर त्यांचं फेसबुक चेक केलं तर दरवेळेस ते फेसबुकमध्ये काही ना काही आरोप, काही ना काही असं नाराजी दाखवायचे. मी आणि माझा जो आमचा जो कॉमन ग्रुप आहे त्यांनी त्याला 4-5दा समजवलं, 4-5दा वेळा आम्ही ॲडजस्टमेंट केला आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळे आम्ही त्यांना समजवत होतो की बाबा, तुम्हाला जर समजा नाराजीचा असेल तर हे असं जाहीरपणे करण्यापेक्षा तुम्ही ज्या पक्षात तुम्हाला आवडत असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, BJP असेल, त्या पक्षात तुम्ही चालले जावा आणि तुम्ही तिथेच गुणागोविंदानं राहा. आम्हाला कोणालाच आक्षेप नव्हता. प्रत्येकाला प्रत्येक पक्षामध्ये राहण्याचा अधिकार आहे, जाण्याचा अधिकार आहे, पण हे असं करू नका, असं आम्ही आधी सगळ्यांनी सल्ला द्यायचा त्यांना. ह्यावेळेस सुद्धा असंच वाटायचं की बाहेर पूर्वीसारखा ज्याचा नाराजीचा सूर आहे आणि नंतर हे सेटलमेंट होईल, असं होईल. पण काल जे बघितला, पण मला एक गोष्ट आठवते की 4-6 महिन्याच्या आधी असंच एक प्रकरण काही झालं होतं आणि बावनकुळे साहेबांनी संतापून कमिशनर, विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि SP फोन केला होता का हे बावनकुळे साहेबांच्या नावानं कलेक्शन करतात, म्हणून त्यांना तात्काळ तपासणी करून अटक करा. ते माझ्याकडे आले होते आणि मी त्यांना बावनकुळे साहेबांकडे घेऊन पण गेलो होतो. बावनकुळे साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की हे फालतू माणसापासून सावध राहा, दूर राहा. तर त्यापासून मी थोडंसं यांच्यापासून, हे सगळे रेतीरुतीच्या पासून लांब होतो आणि दूर ठेवलं होतं. परंतु काल मला दिसलं की बावनकुळे साहेबांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं. हे आश्चर्य वाटलं. बावनकुळे साहेब, तुमच्याकडे आला की हे वॉशिंग मशीन आहे का, हा माझा सुद्धा एक प्रश्न आहे. परंतु असो, आता ते ज्या पक्षात गेले त्या पक्षामध्ये त्यांचं अभिनंदन आहे आणि तिथं प्रामाणिक काम करायला पाहिजे, जेणेकरून मुख्यमंत्री साहेब, बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री साहेब दोघांनाच्याकडे त्यांचे इमेज ते सांभाळतील अशी अपेक्षा आहे. परंतु जॅकी राऊलानी हे आता ज्या पदावर होते त्यांनी आरोप केलेले आहेत की कुठतरी दबावतंत्राचा वापर होत होता, दबाव कुठतरी होता, कुठतरी अहंकारी वृत्ती होती, असं त्यांनी आरोप केलेले आहेत. काय सांगाल? नाही, मुख्य आमच्या राजकारणासाठी ते नव्हतेच. राजकीय कुठलाच त्यांच्याकडे पद नव्हतं. ते युवा म्हणतात, ते त्यांच्याकडे तसं पद वगैरे मी विचारलं होतं, त्याच्याकडे अधिकृत कुठलंच पद नव्हतं आणि ते कुठल्याच राजकारणामध्ये नव्हते. ते फक्त व्यवसायासाठी होते, मित्र म्हणून होते आणि राजकारणाचा हा पहिल्यांदाच त्यांचा सेल्फ डिसिजन होता. राजकारणामध्ये कुठलेही तिकीट आम्ही हे एकटं ठरवत नसतो. हे आमची एक कमिटी आहे, टीम आहे, आम्ही टीम बघतो. आता बघा तुम्ही, अध्यक्षाच्या उमेदवारामध्ये पण आम्ही 5-6 लोकांचं नाव आम्ही सर्वेमध्ये टाकलेलं आहे आणि सगळे मिळून आम्ही निर्णय घेऊ. एखादा माणूस जर म्हणत असेल की मीच लढतो, हे करतो, हे असं बरोबर नाही ना. आणि त्याला थांबवण्यासाठी जर सल्ला दिला तर ते अहंकार नाही होत. आता ते आरोप काय करत असेल, मला त्याच्यामध्ये काही रस नाही आहे. माझ्याकडे खूप काम आहे, खूप हे आहे आणि त्यांना जर भाजप अध्यक्ष देत असतील तर शुभेच्छा ना. त्यांनी शेवटी निवडलं ना, चॉईस केलं ना, त्याला शुभेच्छा. आपण ज्या प्रकारे सांगितलं की त्यांना कुठलंही पद नव्हता, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे असं आहे की त्यांच्याकडे पूर्व विदर्भ शिवसेना, पूर्व विदर्भ वाहतूक सेनेचा पद होता आणि लोकसभा युवा सेनेचाही पद होता. नाही, मला माहिती नाही आहे, परंतु मी परवा वगैरे विचारलं वरती वरिष्ठांना, तर त्यांनी मला जे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की असं कुठलाही पद आम्ही त्यांना दिलेलं नाही आहे आणि असं काही हे नाही ना. असेल तर मला काही माहिती नाही, पण आमच्या युवा सेनाचा पद आहे, नाही आहे. परंतु नक्कीच त्या जागी आम्ही नवीन व्यक्तीला नियुक्ती करू लवकरच. त्यांचा एक पुन्हा आरोप होता जॅकी राऊलानीचा की आपण जे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये उमेदवारीसाठी आपण आधीच नाव डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्या विरोधात जो कोणी जाईल तो त्यांना लढत आहेत, असं म्हणून त्यांनी पक्षप्रवेश केले सांगितलं. मला माहिती नाही ते काय बोलतात, कसं बोलतात, तुम्ही त्यांना विचारा. ते आता ते दुसऱ्या पक्षात गेलेत, त्या विषयावर ते काही चर्चा करण्यात हे नाही. त्यांनी ज्या पक्षात गेले त्या पक्षात त्यांना सांभाळतील आणि मी तर म्हणतो भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्याला समता निर्माण होईल अशी देवाचरणी प्रार्थना करतो. का ते सांभाळणं, मी 16 वर्ष कसं सांभाळलं त्यांना तर मलाच माहिती आहे. आता त्यांना भाजपचे नेते खालपासून वरपर्यंत सगळे सांभाळतील हीच देवाचरणी प्रार्थना करतो.
युतीमध्ये पडवापडवी होणार नाही असा शब्द वरिष्ठांनी दिला होता. मात्र अशातही युतीमधल्याच शिवसेनेतून भाजपमध्ये पदाधिकारी गेले, तेही वरिष्ठ म्हणजे मुख्यमंत्री यांच्या याच्यात. तर काय सांगाल आपण याच्यावर? नाही, मुख्यमंत्री साहेबाचा काही याच्यात रोल नाही आहे. मुख्यमंत्री साहेबांना माहीत पण नसणार. हे काहीतरी खालूनच पिक्चर बनवलेली आहे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना आणलेलं आहे. याच्या हा पहिल्यांदा नाही. ह्या स्थानिक नेत्यांनी आमचे जिल्हा परिषद सदस्य रनिंग त्यांना सुद्धा नेण्यात आलेला आहे. परंतु नक्कीच ते एक घेऊन जातील तर दोन आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. काही काळजी करू नका. पण यामध्ये युतीत फट पडणार नाही का? अजिबात नाही. याच्यामुळे वरिष्ठ स्तरावरती कधी फूट पडणार नाही. हे निवडणुका असली की थोडंफार स्थानिक पातळीवरती होत असते, परंतु आम्ही वरिष्ठ स्तरावरती सगळे नेते सक्षम आहोत. याच्यात काही फरक पडणार नाही मला असं वाटतं. हे होते भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.